आईच्या गावात आज काही खरा नाही, कारण मित्रांनो आज आपण ट्राय करणार आहोत या सैतानाचा म्हणजेच द डेंजर आजोबा टॉम प्लॅट्स यांचा छातीफोड चेस्ट वर्कआउट. चल भाई सुरू करूयात. आज वॉर्मअपला सुरुवात केली आहे भाई डायरेक्ट 20 किलो पासून. 10 दिवस आधी 15 किलो पण उचलायचे वांदे होते. आज पहिला सेट 25 किलो आणि दिलेत तर आणून 25 रेपिटेशन. मग काय तिसऱ्या सेटला घेतलाय 35 किलो. मला वाटलं शेवटचा सेट असेल. आईचा घो त्या कामाच्या मी विसरलोच. आज टॉम प्लॅट्सचा वर्कआउट आहे. भेंडी 5 ते 6 सेटच्या खाली वार्ता होतच नाही. मग काय स्वतःचीच कुराडनं स्वतःच पाय रडत रडत मारले 5 सेट. आता काय करशील. मग आजोबा म्हटलं आता डंबल फ्लाईज मार. इथे मी बेंचला एक स्टेप इन्क्लाइन करतो आणि 10 किलोचे डंबल ताणून देतो. फ्लाईज मारताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा चेस्ट मसल ऑल टाइम टाईट असला पाहिजे आणि इथे तुमच्याकडे रेफरन्स साठी ऍडव्हान्टेज पण असतो. त्यामुळे डंबेल तुम्ही ऍज गुड ऍज पॉसिबल खाली पण नेऊ शकता, ज्यामुळे प्रॉपर इसेंट्रिक मुवमेंट होईल आणि मसलला चांगला स्ट्रेच पण मिळेल. 2 व्हेरिएशन मध्ये छातीचा बांधपाव झालाय भाई. त्यानंतर पुढचा व्हेरिएशन आहे पेगडेक फ्लाईज. कधी नाही तो आज इथं भेंडी कुत्र्यासारखा वेट मारलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही डायरेक्ट 7 प्लेटी लोड केल्या म्हणजेच 35 किलो. आज खाण्यावर पण ताव आणि मशीनवर पण ताव. फुगवबाज बांधपाव भाई. पण काय पण बोल, ओल्ड स्कूल वर्कआउट करण्याची जी मजा आहे ना आणि जो पेन आहे ना भाई, तो एक बॉडी बिल्डर फील करू शकतो. आजोबा म्हणलं तुला मजा येते ना ओल्ड स्कूल वर्कआउट करून. चल मग आता वेटेड बार डिप्स मार. एवढा तगडा वर्कआउट झाल्यानंतर बार डिप्स मारणं खाऊ काम आहे का भाई. इथं स्वतःचं वजन घेऊन 5 मारायचे वांदे, त्यात वेट लोड करून काय मारणार घंटा. भासलं ते वेटेड बार डिप्स. याचेच 5 सेट कम्प्लीट होऊ दे आधी. आई शपथ या सेटला एक एक्स्ट्रा मारलो. आय्या आय्या 9 मारले. काय खुशबू फिसकाटला. पुढच्या सेटला फक्त 5च गेलं. भासू दे जाम झाला वर्कआउट. पोजिंग करू चल बाई. आज तुम्ही पंप बघा येडेच व्हाल. मी स्वतः येडा झालो तो पंप बघून. तिच्या आईला एवढा खतरनाक पंप आजपर्यंत कधीच आला नव्हता. शपथ सांगतोय बाई. मारले चेस्ट पण शोल्डरनी बालतात मानावर घेतलाय. मेहनत चेस्टची आणि उड्या मारताय शोल्डर. असो आजचा पंप आवडला असेल तर हा वर्कआउट नक्कीच ट्राय करा. आपली 2 लाख फॅमिली बनायला फक्त थोडाच टाइम बाकी आहे. पट्टापट तुमच्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.